मी आज पुन्हा एकदा तुमच्या समोर घेऊन आली आहे एक नवीन तीर्थक्षेत्र। हे आहे गोदावरी काठी बसलेलं। बघा इथे गोदावरी नदी आहे। पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे खूप पाणी आहे नदीला आणि गोदावरी काठी बसलेलं हे शनी महाराजांचं एक पूर्ण शक्तिपीठ आहे। तालुका गेवराई आणि जिल्हा बीड असं इथे राक्षस भुवन म्हणून शनी महाराजांचं एक संपूर्ण शक्तिपीठ आहे। आत्तापर्यंत आपल्याला फक्त देवीची मला तरी 51 शक्तिपीठं माहिती होती, पण शनी महाराजांचं सुद्धा शक्तिपीठ आहे। त्यांच्या 3.5 शक्तिपीठांपैकी पहिलं हे राक्षस भुवन, म्हणजे आता जिथे मी उभी आहे हे भारतातलं पहिलं असं शक्तिपीठ आहे राक्षस भुवन, तालुका गेवराई, जिल्हा बीड। दुसरं शक्तिपीठ आहे उज्जैनला मध्य प्रदेशामध्ये। तिसरं शक्तिपीठ आहे नस्तनपूर, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक। आणि अर्धपीठ म्हणजे 3.5 शक्तिपीठांपैकी ही पूर्ण 3 पीठं होती आणि अर्धपीठ आहे बीडमध्येच चंपावती नगर। तर बीड जिल्ह्यामध्ये असे जवळजवळ आपण बोले की 1.5 शक्तिपीठं आहे शनी महाराजांची। आणि आपण आता ह्या मंदिरात आलेलो आहोत। बऱ्याचदा पावसाळ्यामध्ये हे मंदिर या गोदावरी नदीमुळे पाण्यात असतं। आता 2 दिवसापूर्वी सुद्धा हे मंदिर पाण्यात होतं असं समजलं। या मंदिराचं वैशिष्ट्य असं की इथे शनी महाराजांसोबतच यमदेवता आणि घटिका अशा दोन्ही देवतांच्या मूर्ती आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या शेजारी बृहस्पती म्हणजे गुरु यांची सुद्धा मूर्ती आहे। आणि हे मंदिर प्रभू श्री रामचंद्र यांनी स्थापन केलेलं असून जेव्हा प्रभू श्री रामचंद्रांना 7.5 होती, त्यांच्या 14 वर्षाच्या वनवासात त्यांच्या गुरूंनी त्यांना शनी महाराजांचं मंदिर बांधण्यास सांगितलं। त्यांनी हे मंदिर बांधलं आहे आणि तेव्हा प्रभू रामचंद्रांनी शनी महाराजांकडून वर घेतला की मला जसा त्रास झाला तसा त्रास इतरांना होऊ नये, म्हणून त्यावर काहीतरी उपाय सांगा। तर तेव्हा त्यांनी सांगितलं की जो या इथे येऊन माझ्या 3.5 शक्तिपीठांचं दर्शन करेल तर त्यांना त्यांचा 7.5चा त्रास हा कमी होईल असं वरदान त्यांनी दिलं। प्रभू रामचंद्रांनी सगळ्यांसाठी हा वर मागून घेतला। तर असं हे शनी महाराजांचं एक अतिशय नदीकाठी बसलेलं नयनरम्य सुंदर आणि तेवढंच शक्तीने पूर्ण असं शक्तिपीठ आहे। तर ज्यांना कोणाला 7.5चा त्रास असेल त्यांनी तर आवर्जून या मंदिराला भेट द्यावी आणि आपला जो काही त्रास असेल तो नक्कीच कमी होईल अशी शनी महाराजांकडे प्रार्थना करूया। जय शनिदेव। ओम नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शैनेश्वरम। धन्यवाद।